कविता स्मार्ट, फरसान मार्ट, खोपोली, काटरंग या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दिले जातील व ऑर्डरप्रमाणे स्वीकारले जातील. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर स्वीकारले जातील. पंचम महिला स्वयं बचत गटाच्या वतीने अशा प्रकारचे पदार्थ बनवून ऑर्डरप्रमाणे दिले जातील. यावेळी पंचम महिला बचत गट वडवळ यांच्या आशा सकपाल अध्यक्ष व कुसुम मराठे सचिव व मनीषा सकपाल उपाध्यक्ष, कविता सकपाल खजिनदार यांनी पंचम स्वयं महिला बचत गटाच्या वतीने आपल्याला रायगडकरा असू या महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी आवाहन करतो, सणासुदीला जे आपल्याला जे लागणारे प्रोडक्ट आहेत ते वडवल गावात या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याला हवं असेल तर आपल्याला दूरध्वनी नंबर ही आपल्या संघर्ष रायगड चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवर दिलं जाईल आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहिजे असेल तर माझ्याकडे समोर आहेत या ठिकाणी घाटी मसाला आहे, हळद आहे, या ठिकाणी साबर मसाला आहे. या अनेक पदार्थाचे वस्तूचे पदार्थ जे आहेत या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे. स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे या ठिकाणी स्टॉल जो आहे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर परफ्यूम या ठिकाणी उपलब्ध आहे. बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला फिनेली या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. पाहिजे असेल घरगुती हँडवॉश जो आपण बेसिन समोर ठेवतो ते या ठिकाणी हा पदार्थ ही प्रोडक्ट या ठिकाणी आहे. आणि त्याच प्रकारे आपल्याला घराच्या समोर जर दरवाजाला एंट्रीला आपण जर ही लावून तोरण लावायचं असेल तर तोरणही उपलब्ध आहे. आणि आपण जर एखादा कार्यक्रम असेल घरगुती किंवा घराच्या समोर गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये तर आपल्याला ही डिझाईन बनवलेली ही रांगोळी सुद्धा उपलब्ध आहे. आपल्या जर आपण या ठिकाणी स्टेज लावलं त्या स्टेजच्या समोर आपण एखादं देवाची प्रतिमा लावली त्या प्रतिमाच्या समोर लावण्यासाठी एक छानसं असं एक डिझाईन या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपण पाहिलं ती त्यांनी आपण आपल्या घराला हे हार तोरणही सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे हे पदार्थ जे आहेत या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी या ज्या महिला आहेत या ठिकाणी यांच्याकडून हे बनवलं जातं. आणि यांना आता 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 11 वर्ष पूर्ण होऊन त्यांना या ठिकाणी हे जे पदार्थ आहेत या खूप ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी छान पद्धतीने झालेले आहे. आणि सर्व पदार्थ जे आहेत ते बाहेरून विकत न आणता ते स्वतः गीताताई कविताताई सकपाळ यांच्या निवासस्थानी या ठिकाणी बनवलं जातं. आणि या ठिकाणी लाईव्ह पदार्थ जे आहेत या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि हे मार्केटमध्ये सुद्धा त्यांचं स्टॉल जो आहे खोपोली शहरातील काटरंग या ठिकाणी लावले जातं. आणि ज्या समजा आपण कुठे कृषी उत्पन्न बाजार समितीचा एखादं प्रदर्शन शो असेल त्या ठिकाणी लावलं जातं. एखादं खोपोली शहरामध्ये महिला बचत गटांचं जे स्टॉल असतं त्या ठिकाणी उपलब्ध असतं. एखादं फेस्टिवल असेल त्या ठिकाणी हे त्यांचं स्टॉल जे आहे वडवलचं पंचम महिला स्वयं बचत गटाचं हे आपल्याला पाहायला भेटल. पंचम स्वयं बचत गटाच्या वतीने या ठिकाणी मी आहे वडवल गावामध्ये. वडवल गावातील कविताताई सकपाळ यांच्या निवासस्थानी आहे. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रकारचे पदार्थ भेटलं विक्रीसाठी त्यांनी ठेवलं होतं. त्यात घाटी मसाला असेल, हळद पावडर आहे, अनेक प्रकारचे पदार्थ जे आहेत या ठिकाणी या पंचम महिला बचत गटाच्या वतीने केलं जातं. आज माझ्यासोबत या ठिकाणी महिला आहेत, मी त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई मला काय सांगाल, आज आपण हा जो पंचम महिला बचत गटाच्या वतीने जे अनेक प्रकारचे पदार्थ असतील, फिनेल असेल, हँडवॉश असेल किंवा लागणारे जे सॉप आहे आणि ही परफ्यूम आहे आणि दरवाजेवर लावणारे आणि नक्षीदार या असणारे जे साहित्य आहे आपण या ठिकाणी बनवलं आहे. कशी संकल्पना आली, आपण काय सांगाल आपल्या बचत गटाच्या? नमस्कार, माझं नाव कविता प्रशांत सकपाळ, ग्रामपंचायत वडवळ. आम्ही पहिल्या घरातल्याच महिला होतो, म्हणजे घर चूल मुलंच या प्रकारेच आम्ही घरातच राहायचो. पण जेव्हा वॉटर आणि गोदरेज मिळून आम्हाला इथे एक ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंग मधून आम्ही 20 महिलांनी हा प्रोजेक्ट शिकलो. म्हणजे घाटी मसाला, हळद पावडर, नंतर परफ्यूम, फिनेल, लिक्विड सोप, हँडवॉश हे प्रकार आम्ही शिकलो. आणि नंतर मग बनवायला घेतले हातात आणि मग बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून आम्ही म्हणजे पहिलं घरोघरी जाऊन विक्री केली. नंतर मग छोटे छोटे स्टॉल असतात, नंतर मॉल असतात, हॉटेल्स असतात, या ठिकाणी जाऊन आम्ही आमचं मार्केटिंग करायला सुरुवात केली. आणि मग जसे जसे आम्हाला त्याच्यातून बेनिफिट मिळायला लागलं की मग आम्ही हे वस्तू मोठे मोठे स्टॉल
की जिथे पे करून स्टॉल लावले जातात. गोदरेज असो, नंतर बिझनेस वे पुण्याला वगैरे इथे आम्ही 5-5, 10-10 दिवसाचे स्टॉल लावतो. तसेच उमेद अभियानामधून जे महालक्ष्मी सरस, मिनी सरस इथे पण आम्ही स्टॉल लावतो आणि जे खालापूरमधून, खोपोलीमधून, रायगडमधून जिथे-जिथे स्टॉल येतात, तिथे आम्ही स्टॉल लावून आमचे प्रॉडक्ट्स विकले जातात. आमच्या प्रॉडक्ट्सना घाटी मसाल्याला हळद पावडर, संडे स्पेशल, पावभाजी मसाले हे जे मसाले आहेत ह्यांना खूप प्रमाणात मागणी आहे. तसेच आम्ही सीझन वाईज म्हणजे पदार्थ बनवतो, की आता होळीचा सीझन होता, तर पापड, कुरडया वगैरे ह्यांना खूप मागणी होती. शेवयांना खूप मागणी होती. आम्ही सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात आणि सगळी म्हणजे घरोघरी पोहोचवल्यात. तसेच दिवाळीमध्ये मुंबईमध्ये आजकाल महिला कर्मचारी वर्ग खूप झालेला आहे. तर महिलांना दिवाळीला फराळ बनवायला टाईम नसतो. तर त्यावेळेला मग त्या कुठेतरी शोधत असतात, की कुठे काय-काय आपण आम्हाला घरगुती खायला मिळेल. कारण की आजकाल बाजारात खूप भेसळयुक्त पदार्थ मिळतात. मग ते बचत गटातल्या वगैरे कुठे महिला वगैरे बनवून देतात का? असं शोधाशोध करतात. मग आम्ही आमचे लिंक टाकलेल्याच आहेत. मग आम्हाला असे ऑर्डर्स येतात. मग आम्ही कोणाला करंजी, चकली, लाडू, शेवई नंतर चिवडा असो, कोणाला अनारसे पाहिजे असतात. मग आम्ही हे प्रकार असे बनवतो आणि त्यांना बल्क वाईज घरोघरी पोहोचवल्या जातात. त्यामुळे ते ग्राहकांना पण आमची चवीची सवय झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला कुठे जायची पण गरज लागत नाही. एखादा सण आला, की आम्हाला समोरूनच फोन येतो, की "ताई आम्हाला हे प्रकार पाहिजे, तुम्ही घरी करणार का?" तर आम्ही आमच्या महिला, ज्या माझ्याबरोबर 15 महिला काम करतात पंचममध्ये, आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत हे प्रकार, की ज्यांना जो टाईम मिळेल, त्या टाईमामध्ये 2-2, 3-3 तास येऊन त्या महिलांनी आपले प्रॉडक्ट्स बनवून जायचे. ते पॅकेजिंगला जमत नसेल, तर दुसऱ्याकडून कोण म्हणजे आपल्या अजून 2-4 महिला कामासाठी घ्यायच्या पर डेसाठी आणि त्यांच्याकडून ते पॅकिंग करून घ्यायचं आणि आपले म्हणजे ऑर्डर्स असतील तशा त्या आम्ही पोच केल्या जातात. म्हणजे कुरिअर वाईज करतो किंवा ट्रान्सपोर्ट मार्फत आम्ही प्रत्येक सगळे पदार्थ पोच करतो. पण तुम्ही ही संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यामध्ये कशा प्रकारे आली आणि आपण ही जी आता हे पदार्थ आहेत, आपण कुठे बनवता आणि कसे बनवता? आता आमचा छोटा बचत गट होता आणि आम्हाला म्हणजे पहिलं आपण सगळं सोंग करू शकतो, पण पैशाचं सोंग करू शकत नाही. मग आता एखादी जागा आपण जर भाड्याने घ्यायची, तर 3-4 हजार रुपये आपल्याला भाडं द्यावं लागेल. मग आमच्याकडे तसं म्हणजे पैशाची जरा थोडीशी प्रॉब्लेमच होता. मग आम्ही माझ्या घरात कोणीच नसल्यामुळे माझं घर मोठं आहे, म्हणून आम्ही इथेच ते सगळे प्रकार बनवतो आणि मशिनी वगैरे आहेत आमच्या. ज्या मसाला कांडपची आणि पल्वरायझर मशीन आहेत. त्या आशाताई सकपाळ आहेत आमच्या अध्यक्ष. त्यांचा एक रूम रिकामा आहे. तिथे आम्ही ते ठेवतो आणि तिथे पावडर वगैरे बनवून आणून मग ते मिक्स करायचं काम आम्ही आमच्या घरात करतो. आणि तसं ज्या परफ्यूम बनवतात महिला, त्या महिलांना 5-5, 6-6 महिला एका वेळेला लागतात त्या परफ्यूम बनवायला. कारण की त्याच्यात बेस वगैरे सगळं मिक्स करून तो 24 तास मिक्स करून नंतर तो बॉटलमध्ये भरायला लागतो. तर त्याच्यासाठी पण प्रोसिजर आहे. मग अशा माझ्या महिला आहेत, त्या आम्ही सगळेजण असं बनवतो आणि लावतो. आणि ही संकल्पना आली म्हणजे आम्हाला जेव्हा ट्रेनिंग दिलं, पण आम्हाला कळत नव्हतं, की आमच्या हातामध्ये ही कला आहे म्हणून. मग जेव्हा आम्ही पहिला स्टॉल 12 आपला 8 मार्च जागतिक महिला दिन असतो. जेव्हा वॉटरने आम्हाला ही जेव्हा प्रॉडक्ट्स बनवायला शिकवलेत. त्याच्यानंतर त्यांनी एक महिला मेळावा घेतला. त्या महिला मेळाव्यामध्ये सांगितलं, की तुम्हीच तुमचे प्रॉडक्ट्स बनवून विकायचे. पण आम्हाला बनवायला आम्ही शिकलो. पण ते पॅकेजिंग कसं करायचं, त्याला लेबलिंग कसं करायचं आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं. मग त्या प्रीतीलता मॅडमनी आम्हाला थोडंसं संकल्पना दिली. तसेच माझे मिस्टर आमच्याबरोबर मुंबईला गेलेत. त्यांनी आम्हाला थोडंसं मार्केट वगैरे फिरवलं. मुंबई आम्हाला कोणालाच माहीत नव्हती, की मुंबईमध्ये कुठे काय वस्तू मिळतात. आम्ही मार्केट फिरून सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि आम्ही पहिला स्टॉल त्या दिवशी 8 मार्चच्या ऐवजी 22 मार्चला आमच्या इकडे वडवळला स्टॉल लावला. तिथे आम्हाला जवळ-जवळ पहिल्याच दिवशी ₹2200 बिझनेस झाला. त्यामुळे आम्ही खुश झालो, की आपण काहीतरी करू शकतो. आपल्या हातात कला आहे. त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बनवता येतंय आणि आपण पुढे पाऊल टाकतो. त्या दिवसापासून आम्ही जी सुरुवात केली, ती आता जवळ-जवळ 11 वर्ष झाली. आम्ही अजून मागे पडलेलो नाही. आम्ही थोडं-थोडं का होईना उडत, उठता, बसता, खेळत, पडत आम्ही हे प्रकार करत आलेलो आहे आणि आम्हाला त्याच्यात चांगलं बेनिफिट मिळतंय अजून. ओके, धन्यवाद. आताच त्यांनी म्हटलं, की गेल्या 11 वर्षापासून आम्ही ह्या पंचरत्न स्वयं बचत गटाच्या पंचरत्न पंचम स्वयं बचत गटाच्या माध्यमातून या महिलांनी अनेक प्रकारचे प्रथम त्यांनी त्यांच्या वडवळ गावामध्ये या ठिकाणी स्टॉलची सुरुवात केली. स्टॉल ₹2200 त्यांना इन्कम झालं. इन्कम झाल्यानंतर हळू-हळू त्यांनी स्वतः मार्केटमध्ये उतरून ग्राउंड लेवलला त्यांनी महिलांनी उतरून
कोणी परफ्यूमचं घेतलं, तर कोणी मसाले बनवायचं, तर कोणी अनेक प्रकारचे व्यवसाय जे आहेत त्यांच्या माध्यमातून आता मार्केटमध्ये जायला सुरुवात झालेली आहे. मी कॅमेराचा संतोष गोतारणे, संघर्ष रायगड, वडवळ. नमस्कार. माझं नाव अनिता किसन सकपाळ. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती खालापूर वडवळमध्ये FLCRPचे काम करत आहे. याच्यापूर्वी मी CRPचं काम करत नव्हते, परंतु 2018ला आमच्याकडं जेव्हा वॉटर संस्था आली, तेव्हा आम्हाला प्रत्येक गावातल्या 5-5 महिला एकत्र घेऊन आमच्याकडे 5 गाव म्हणजे प्रत्येक गावातल्या 5-5 महिला एकत्र घेऊन असा ग्रुप तयार केला आणि आम्हाला विचारलं, "तुम्हाला काय शिकायचंय? तुम्ही म्हणजे काय करता का? तुमचे बचत गट आहेत, पण तुम्ही काय करता का?" तर आम्ही म्हटलं, "आम्ही सध्या तर काय करत नाही. आम्ही बचत गटात फक्त पैसे गोळा करतो आणि बँकेत नेऊन भरतो." मग त्यांनी आम्हाला एकत्र केलं आणि प्रत्येकीची ओळख करून दिली. ओळख करून दिल्याच्या नंतर प्रत्येक गावातल्या 5-5 महिला घेऊन आम्हाला प्रॉडक्ट शिकवले, की जसं काय फिनाईल, हँडवॉश, परफ्यूम असे घाटी मसाला वगैरे असे आम्हाला शिकवलं त्यांनी. मग आम्ही एकत्र येऊन सर्व महिलांनी विचार केला, आपण घरात बसून काय करणार? तर घरात न बसता सगळ्या महिलांनी आपल्या दिवसभरातला आपल्या घरातलं काम उरकून एकत्र यायचं आणि थोडंफार म्हणजे आपल्याला पण काहीतरी हातभार आपल्या घरामध्ये लागेल, ह्या उद्देशाने आपण काहीतरी करूया. सर्व महिला हो म्हणल्यात आणि आम्ही प्रत्येक दिवशी घरातून आमचं 11 पर्यंत काम उरकून आम्ही 11 वाजता एका ठिकाणी यायचो आणि आम्ही प्रॉडक्ट बनवायला लागलो. आम्हाला जर प्रॉडक्ट बनवायचे होते, परंतु आम्हाला सामान कुठून आणायचं तेही माहीत नव्हतं. मग आम्हाला जे कविताताई आहेत, त्यांच्या मिस्टरांनी आम्हाला मदत केली. आम्ही मुंबईला जाऊन सगळं रॉ मटेरियल घेऊन आलो आणि सर्व म्हणजे थोडं-थोडं का होईना आम्ही प्रॉडक्ट बनवायला लागलो आणि आम्ही पहिला आमचा स्टॉल 3 मार्चला आम्हाला ट्रेनिंग दिल्याच्या नंतर 22 मार्चला आम्ही पहिला स्टॉल लावला. तिथे आमचं बेनिफिट झालं. त्याच्यानंतर आम्ही आमचा धंदा व्यवसाय पुढं चालू ठेवला. याप्रमाणे सर्व महिला आमच्या जरी 20 महिला होत्या, त्यातल्या काही महिलांना जमलं नाही, त्यातल्या 5 महिला जरी कमी झाल्या असल्या तरी इतर सर्व महिला सगळ्या महिलांना समजून घेतात. आम्ही एकमेकींचे जे काय म्हणजे घरामध्ये जर त्यांचे काय अडचणी असल्या त्याही आम्ही समजून घेतो आणि एकत्र येऊन अशा प्रकारे आम्ही आमचे प्रॉडक्ट बनवतो आणि प्रत्येक जिथे-जिथे स्टॉल लागतील, समजा महालक्ष्मी सरस असेल, उमेद अभियानामधून कुठूनही आम्हाला सांगितले स्टॉल लावा, तरी तिथे आम्ही आमचे पंचम प्रॉडक्ट म्हणून लावले जाते. नमस्कार. माझे नाव पूनम कानिफनाथ मराठे. मी CRP म्हणून कार्यरत आहे ग्रामपंचायत वडवळमध्ये. अ, आमचा गटाची स्थापना झाल्यापासून म्हणजे उमेद अभियानाने आम्हाला खूप मदत केली आहे. ग्रामपंचायत वडवळमध्ये हा पहिला समूह होता. आता याची रूपांतर पंचम उत्पादक गटामध्ये झालेलं आहे आणि वेळोवेळी निधी देणे, उमेद अभियानाने निधी देऊन मार्गदर्शन करणे, पॅकेजिंग किंवा इतर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लेबलिंग वगैरे याच्यासाठी खूप मदत केली आहे. वेळोवेळी आम्हाला स्तरीय, जिल्हास्तरीय मार्गदर्शन मिळते. PD मॅडम तसे इतर अधिकारी वेळोवेळी भेट देऊन आम्हाला त्याच्यामध्ये अजून कसं सुधारणा करता येईल हे सांगतात. त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस व इतर ठिकाणी कुठेही स्टॉल असतील तर त्याचं आम्हाला आमंत्रण वगैरे म्हणजे संधी दिली जाते. याच्यासाठी उमेद अभियानाच्या आम्ही मनापासून सर्वजण आभारी मानतो आणि खरंच शाश्वत उपजीविका हा त्यांचा एक सूत्र आहे. त्याच्यावरती खरंच उमेद अभियान कार्य करते. कारण गावातील महिलांना, बचत गटांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियान खरंच छान प्रकारे मार्गदर्शन करते आणि सपोर्ट करते. त्याच्यासाठी त्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. सगळ्या गावात राहतो म्हणजे हे सगळे पदार्थ बनवतो. पण माझ्या इथे म्हणजे मसाल्याची मशीन आहे. ते मसाले बनवले जातात. मिरची पावडर, हळद पावडर हे केलं जातं. अजून पूर्ण प्रॉडक्टची माहिती द्यायची आहे.